नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये असिस्टंट केमिस्ट ट्रेनी पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पद क्रमांक 1 आहे असिस्टंट केमिस्ट ट्रेनी, याच्यासाठी पदसंख्या 30 असणार आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत। तर 60% गुणासह MSc तेही केमिस्ट्रीमध्ये, तर SC ST PWD हे उत्तीर्ण श्रेणीमध्ये असले तरी चालणार आहे। तर वयाची अट ही 31 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्ष लागणार आहे। तर SC व ST यांना 5 वर्षाची सूट, तर OBC साठी 3 वर्षाची सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी पाहूया। तर जनरल OBC आणि EWS साठी 300 रुपये राहणार आहे। तर SC ST PWD एक्स सर्व्हिसमन व महिला यांना फी नसणार आहे। तर महत्त्वाची तारीख पाहूया। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2025 ही राहणार आहे व परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर आता आपण कॅटेगरी वाईज पद किती असणार आहेत ते पाहणार आहोत। तर सहाय्यक केमिस्ट प्रशिक्षणार्थी यासाठी UR साठी 15, EWS साठी 1, OBC साठी 6, SC साठी 6, ST साठी 2, तर अशा टोटल 30 पदे राहणार आहेत। तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत। तर पात्र उमेदवारांना अखिल भारतीय ऑनलाईन निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे। तर श्रेणीने हाय गुणवत्ता आणि रिक्त पदांच्या संख्येनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणी पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल। या परीक्षेत 2 भाग असतील, विषय ज्ञान चाचणी आणि कार्यकारी अभियोग्यता चाचणी। उमेदवारांना दोन्ही भागांमध्ये स्वतंत्रपणे पात्रता मिळवावी लागेल। तर आता आपण सामान्य अटी पाहणार आहोत। तर त्यामध्ये पहिले आहे फक्त भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहे। दुसरे आहे सर्व पात्रता भारतातील मान्यता प्राप्त आणि मान्यता प्राप्त विद्यापीठे तसेच संस्थांमधून असणे आवश्यक आहे। तिसरे वय, पात्रता इत्यादी सर्व गणना योग्य केल्या जातील। जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख, अंतिम निकाल जाहीर होण्याची, अंतिम सेमिस्टरची गुणपत्रिका जारी करण्याची तारीख ही पात्रता प्राप्त करण्याची तारीख मानली जाईल आणि याबाबत कोणतीही सवलत दिली जाणार नाही। 31/7/2025 पर्यंत निकाल अपेक्षित असलेले अंतिम वर्ष सेमिस्टरचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात। तथापि त्यांनी 31/7/2025 रोजी पूर्वी लागू गुण टक्के निकषांसह अंतिम गुणपत्रिका, तात्पुरती पदवी किंवा अभ्यासक्रम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। चौथे, ऑनलाईन निवड चाचणीसाठी उमेदवारांनी चाचणी केंद्र शहर निवडणे आवश्यक आहे। तथापि त्या क्षेत्र किंवा केंद्रासाठी उमेदवारांच्या प्रतिसादानुसार कोणतेही केंद्र रद्द करण्याचा किंवा जोडण्याचा अधिकार NTPC राखून ठेवते। पाचवे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर श्रेणी त्यामध्ये आहे SC ST OBC व PWD बदलली जाणार नाही आणि नंतर इतर श्रेणींचा कोणताही लाभ स्वीकारला जाणार नाही। विशिष्ट श्रेणीतील असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्याकडून म्हणजेच भारत सरकारच्या नवीनतम विहित नमुन्यात लागू वर्षाचे वैध EWS OBC SC ST अपंगत्व प्रमाणपत्र जसे असेल तसे असणे आवश्यक आहे। अशा श्रेणीसाठी रिक्त जागा ओळखल्या गेल्यास अनुसूचित जाती व जमाती उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षांनी, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांनी आणि अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी 10 वर्षांनी शिथिल केली जाते। माजी सैनिकांना वयाची अट सरकारच्या नियमानुसार असेल। 6वे, गरज पडल्यास कोणत्याही पुढील सूचना न देता आणि कोणतेही कारण न देता आवश्यकतेनुसार रिक्त पदांची संख्या रद्द करण्याचा, मर्यादित करण्याचा, कमी करण्याचा व वाढवण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते। 7वे, पदासाठी अर्ज करताना अर्जदाराने खात्री करावी की तो किंवा ती वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करत आहे। निर्दिष्ट तारखांना आणि दिलेली माहिती सर्व बाबतीत बरोबर आहे। जर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही किंवा त्याने किंवा तिने कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची किंवा तिची उमेदवारी आपोआप रद्द होईल। नियुक्तीनंतरही वरीलपैकी कोणतीही कमतरता आढळल्यास त्याची किंवा तिची सेवा कोणतीही सूचना न देता संपुष्टात आणली जाऊ शकते। कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास उमेदवार अपात्र ठरेल।
8वे, उमेदवाराने जाहिरातीविरुद्ध अर्ज सादर केला आहे आणि जाहिरातीतील नमूद केलेल्या निकषांची पूर्तता करत आहे हे स्पष्ट असल्याने त्याला किंवा तिला निवड प्रक्रियेसाठी पुढील विचारात घेण्याचा अधिकार मिळणार नाही. 9वे, या जाहिरातीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही दाव्यांच्या किंवा वादांच्या बाबतीत आणि किंवा त्यांच्या प्रतिसाद अर्ज केल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्यवाही फक्त दिल्लीमध्ये सुरू करता येईल आणि अशा कोणत्याही कारणाचा किंवा वादाचा निकाल लावण्यासाठी फक्त दिल्ली येथील न्यायाधिकारी मंचांना एकमेव आणि विशेष अधिकार क्षेत्र असेल. 10वे, इंग्रजी व्यतिरिक्त इतर आवृत्तींमधील अर्थ लावण्यामुळे कोणतीही अस्पष्टता किंवा वाद उद्भवल्यास इंग्रजी आवृत्तीच ग्राह्य धरली जाईल. अर्ज कसा करावा ते आपण आता पाहूया. तर पहिले आहे, उमेदवारांनी आपल्या वेबसाईटवर म्हणजेच career.ntpc.co.in वर ऑनलाईन अर्ज करावा किंवा वैध ईमेल आय डी सह www.ntpc.co.in वर करिअर विभागाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेला ईमेल आय डी किमान पुढील 1 वर्षासाठी वैध राहिला पाहिजे. ईमेल आय डी मध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. भविष्यातील सर्व पत्रव्यवहार फक्त ईमेलद्वारे पाठवले जातील. दुसरे, उमेदवारांना अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तिसरे, यशस्वी अर्ज केल्यानंतर सिस्टीम एक अद्वितीय अर्ज क्रमांक तयार करेल. उमेदवारांनी अर्ज स्लिप डाउनलोड करणे आणि अर्ज स्लिपची प्रिंटआउट जतन करणे किंवा जतन ठेवणे आवश्यक आहे, जी यशस्वी अर्जानंतर सिस्टमद्वारे तयार केली जाईल भविष्यातील सर्व पत्रव्यवहारासाठी. चौथे, सामान्य EWS OBC श्रेणीतील उमेदवारांना परत न करण्यायोग्य अर्ज शुल्क भरावे लागेल. 300 रुपये SC ST PWD एक्स सर्व्हिसमन श्रेणी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. पेमेंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येते. तर चौथ्यामध्ये पहिले आहे की ऑफलाईन पद्धतीने पेमेंट. स्टेट बँक ऑफ इंडियाला NTPCच्या वतीने नवीन दिल्लीतील CAG शाखेत एका खास उघडलेल्या खात्यात क्रमांक 309879199993 अर्ज शुल्क गोळा करण्यास अधिकृत करण्यात आले आहे. उमेदवाराने अर्ज पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पे इन स्लिपचे प्रिंटआउट घेऊन जवळच्या SBI शाखेत जावे. पोर्टलवरून प्रिंट केलेली पे इन स्लिप फक्त वाटप केलेल्या खात्यात रक्कम योग्यरित्या जमा करण्यासाठी शुल्क जमा करण्यासाठी वापरली पाहिजे. पैसे मिळाल्यावर बँक पैसे घेणाऱ्या बँकेचा एक अद्वितीय जनरल नंबर आणि शाखा कोड जारी करेल. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना हा जनरल क्रमांक आणि शाखा कोड भरावायचा आहे. जर उमेदवाराने चुकीच्या खात्यात शुल्क जमा केले तर NTPC जबाबदार राहणार नाही. तर चौथ्यामध्ये दुसरे आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट. तर उमेदवारांना ऑनलाईन म्हणजेच नेट बँकिंग, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डद्वारे शुल्क भरण्याचा पर्याय देखील आहे. ऑनलाईन पेमेंटचा पर्याय ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये उपलब्ध असेल. तर पाचवे आहे, एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही, म्हणून उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापूर्वी त्यांची पात्रता पडताळणीची विनंती केली जाते. 6वे आहे, कागदपत्रे अपलोड करणे. उमेदवारांनी अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे किंवा अपुरी कागदपत्रे असलेले अर्ज पुढील प्रक्रियेसाठी नाकारले जाऊ शकतात किंवा विचारात घेतले जाऊ शकत नाही. कागदपत्राची क्रमिक यादी येथे दिली आहे. तर 6व्यामध्ये पहिले आहे की 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा नाव जन्मपूर्व प्रमाणपत्रासाठी गुणपत्रक म्हणजेच नाव सर्व कागदपत्रांमध्ये सुसंगत असणे आवश्यक आहे. दुसरे, पॅन कार्डची प्रत. तिसरे, MSc म्हणजेच रसायनशास्त्र पदवी अंतिम किंवा तात्पुरती प्रमाणपत्र. जर अंतिम निकाल अद्याप जाहीर झाला नसेल तर उमेदवारांनी शेवटचे जारी केलेले गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे. तथापि अशा उमेदवारांना 31/7/25 किंवा त्यापूर्वीची विहित अंतिम तात्पुरती पदवी सादर करण्याचा सक्षम असल्याचं निवडीसाठी विचारात घेतले जाईल. चौथे, अंतिम वर्ष किंवा एकत्रित गुणपत्रिका किंवा उत्तारा ज्यामध्ये सर्व सत्रांमधील एकूण गुणांची टक्केवारी स्पष्टपणे दर्शवली जाते. 5वे, CGPA तसेच CGPI तसेच DGPA तसेच CGI तसेच CPI इत्यादी गुणांचे टक्केवारी मध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठ संस्थेकडून गुण रूपांतरण सूत्र. जर गुण आधीच टक्केवारीत दिले गेले असतील तर रूपांतरण सूत्र आवश्यक नाही. 6व्यामध्ये पहिले आहे, शासकीय मान्यताप्राप्त जाती व वर्ग प्रमाणपत्र. विहित नमुन्यात SC ST OBC NCL PWBD EWS उमेदवारांसाठी
ओबीसी डॅश NCL प्रमाणपत्र हे आर्थिक वर्ष 25 व 26 साठी वैध असलेले केंद्रीय स्वरूपात असले पाहिजे। 6व्या मध्ये दुसरे आहे आर्थिक वर्ष 2024 व 25 च्या उत्पन्नावर आधारित आर्थिक वर्ष 25 व 26 साठी विहित केंद्रीय नमुन्यात वैध उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। आता आपण महत्त्वाची तारीख बघूया। तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही 17/5/2025 राहणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31/5/2025 ही राहणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।